सुवर्ण किरणांनी उजळलेलं आकाश, समुद्राच्या लाटांवर पडणारा सूर्यप्रकाश जणू सोनेरी तेजाने चमकत होता. सोनेरी भव्य लंका, उंच मनोरे आणि अभेद्य तटबंदी, सगळं काही तेजस्वी पण आतून गंभीर होते. लंकेच्या भव्य किल्ल्यासमोर विशाल रणांगण सजलं होतं. एका बाजूला प्रभू श्रीरामांची वानरसेना युद्धासाठी सज्ज होती आणि दुसऱ्या बाजूला अहंकार, शक्ती आणि मायेमध्ये गुरफटलेली रावणाची भयंकर राक्षस सेना. लंकाच्या विशाल रणभूमीवर एक असा क्षण उभा होता जिथे फक्त युद्ध नव्हतं तर सत्य आणि असत्य यांचा अंतिम निर्णय होणार होता. अचानक आकाशात एक प्रचंड शंखनाद घुमलात. ढोलांच्या गजरात हवेत एकच आवाज घुमला, जय श्रीराम. याच वेळी रावणाचा पुत्र इंद्रजित रणांगणात उतरला. तो अदृश्य होऊन आक्रमण करत होता आणि त्याच्या मायावी शक्तींनी संपूर्ण वानरसेना हादरली. त्याने नागपाश बाणाने राम आणि लक्ष्मणाला जखडून टाकलं. क्षणभरासाठी सर्वत्र निराशा पसरली. धर्म हरला का अशी शंका निर्माण झाली. पण तेवढ्यात गरुडाच्या आगमनाने नागपाश तुटला आणि पुन्हा आशेचा किरण उजळला. त्यानंतर लक्ष्मणाने इंद्रजितला सामोरे जात प्रखर द्वंद्वयुद्ध केलं. त्याच्या दिव्य शक्तीसमोर इंद्रजित पराभूत झाला आणि रावणाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. यानंतर रावणाने आपल्या प्रचंड शक्तिशाली भाऊ कुंभकर्णाला जाग केलं. पर्वतासारखा विशाल कुंभकर्ण रणांगणात उतरला आणि वानर सेनेचा विध्वंस करू लागला. त्याच्या प्रत्येक पावलाने जमीन हादरत होती. पण प्रभू रामांनी आपल्या दिव्य बाणांनी त्याचाही पराभव केला. आता युद्धाचा शेवट जवळ आला होता. रणभूमीवर फक्त दोन महान शक्ती उभ्या होत्या, प्रभू श्रीराम आणि रावण. रावण आपल्या 10 मस्तकांसह प्रचंड शक्तीने लढत होता, तर राम शांत पण अढळ निर्धाराने उभे होते. दोघांमध्ये भीषण संग्राम सुरू झाला. अखेर प्रभू श्रीरामांनी ब्रह्मास्त्र सोडलं. ते वेगाने जाऊन रावणाच्या नाभीत भेदून गेलं. रावण जमिनीवर कोसळला आणि त्याचा अंत झाला. रणांगण शांत झालं. त्या क्षणी इतिहासाने साक्ष दिली, अधर्मावर धर्माचा विजय झाला. प्रभू श्रीरामांनी विजय मिळवला